या लेसन मध्ये आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. काय आहे डिव्हिडंड? x to the power 5 minus 4x cube म्हणजे 4x to the power 3 plus x square म्हणजे x to the power 2 plus 3x plus 1. हा आहे डिव्हिडंड डिवायडेड बाय काय आहे डिवायझर? x to the power 3 म्हणजे x cube minus 3x plus 1. आता एक गोष्ट इथे लक्षात ताबडतोब यायला हवी की हा जो डिव्हिडंड आहे आणि डिवायझर सुद्धा तो प्रॉपरली लिहिल्या गेलेला नाही. यामध्ये एक मिसिंग टर्म आहे. डिव्हिडंड मध्ये सुद्धा एक मिसिंग टर्म आहे आणि डिवायझर मध्ये सुद्धा एक मिसिंग टर्म आहे. लक्ष द्या, x to the power 5 नंतर काय यायला हवं? व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो काय यायला हवा? तो 4 यायला हवा, पण डायरेक्ट इथे 3 वरती जंप केलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक व्हेरिएबल टाकावा लागेल, लिहावा लागेल. इथे सुद्धा तसंच. तर त्या मिसिंग टर्म्स टाकून प्रॉपरली हे एक्झाम्पल पुन्हा लिहूया. चालेल? x to the power 5 plus 0 x to the power 4. राईट? 0 into x to the power 4 म्हणजे व्हॅल्यू सुद्धा या डिव्हिडंडची चेंज होत नाही आणि आपल्याला रिक्वायर्ड मिसिंग टर्म पण मिळते. आणि पुढे आता याच पद्धतीने लिहून घ्या, कारण आता पुढे प्रॉपरली लिहिला गेलेला आहे. मायनस 4x क्यूब प्लस x स्क्वेअर्ड प्लस 3x प्लस 1 डिवायडेड बाय. आता इथे सुद्धा एक मिसिंग टर्म आहे, ती सुद्धा आपण इथे लिहून घेऊ. x क्यूब प्लस 0x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. आलं लक्षात? 3, 2, 1 आणि 0 बरोबर या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लिहिलेलं आहे पॉवर्सच्या. इथे सुद्धा 5, 4, 3, 2, 1 आणि 0. राईट? ओके. आता परावर्त योजयेत परावर्त डिव्हिजन मध्ये आपण ज्या पद्धतीने डिव्हिडंड आणि डिवायझर लिहितो त्याच पद्धतीने हे पुन्हा लिहून घ्या. आता इथे जर आपल्याला अक्षर बारीक काढावे लागतील, लहान काढावे लागतील. x to the power 5 plus 0x to the power 4 minus 4x cube plus x square plus 3x plus 1. आणि या डिव्हिडंडच्या लेफ्ट साइडला डिवायझर लिहा. x क्यूब प्लस 0x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. या दोघांना सेपरेट करण्यासाठी, डिव्हिडंड आणि डिवायझरला सेपरेट करण्यासाठी एक वर्टिकल लाईन काढा. येस, काढली. त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन. येस, ही पण काढली. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे डेव्हिएशन आणि त्यानंतर मग मॉडिफाईड डिवायझर. इनफॅक्ट मॉडिफाईड डिवायझर लिहिण्यासाठी डेव्हिएशन लिहिणं आवश्यक आहे आणि डेव्हिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बेस आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. काय आहे गिवन डिवायझर? x क्यूब प्लस 0x स्क्वेअर्ड मायनस 3x प्लस 1. यामध्ये हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? x क्यूब आहे, म्हणून x क्यूब या पॉलिनॉमियल साठी, या डिवायझर साठी बेस. तो यातून सबट्रॅक्ट करा. आता यातून बेस सबट्रॅक्ट केल्यानंतर उरतं काय? x क्यूब आणि जो सबट्रॅक्ट होतो आहे x क्यूब आणि जो सबट्रॅक्ट होतो आहे तो x क्यूब म्हणजे x क्यूब मायनस x क्यूब. त्यामुळे ही टर्म व्हॅनिश होऊन जाईल, गायब होऊन जाईल. बरोबर? आता उरतं काय? 0x स्क्वेअर्ड मायनस 3x प्लस 1. हा आहे डेव्हिएशन. बरोबर? आता मॉडिफाईड डिवायझर लिहिण्यासाठी म्हणून डेव्हिएशन मध्ये जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियल मधले जे न्यूमेरिकल कोएफिशियंट्स आहे ते त्यांच्या साइन सहित त्या टर्म्सच्या खाली लिहून घ्या. 0x स्क्वेअर्ड मध्ये न्यूमेरिकल कोएफिशियंट कुठला आहे? 0 आहे. मायनस 3x मध्ये मायनस 3 आहे आणि प्लस 1 ॲज इट इज. आता मॉडिफाईड डिवायझर लिहिण्यासाठी परावर्त योजयेत या सूत्राचं ऍप्लिकेशन, या सूत्राचा प्रयोग या 3 न्यूमेरिकल कोएफिशियंट्स वरती करा. म्हणजे याचे साइन्स चेंज करा. मायनस असेल तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं. 0 ला कुठली साइन नसते म्हणून 0,
जसाच्या तसा. -3ला +3 करू आणि +1ला -1 करू. राईट? येस. हा आहे आपला मॉडिफाईड डिवायझर. आता तुम्ही विचार कराल की या 0ला का लिहिलेला आहे इथे? हा तर 0च आहे, याची व्हॅल्यू नाही. नो. परावर्त डिव्हिजन मध्ये, निखिलम डिव्हिजन मध्ये 0ला स्वतःची अशी एक व्हॅल्यू आहे आणि हे जर का लिहिलं नाही तर उत्तर चुकेल. ओके, तर आपण मॉडिफाईड डिवायझर लिहिलेलं आहे. आता यानंतर काय लिहायचंय? यानंतर आपल्याला काढायची आहे रिमाइंडर लाईन. कशी काढायची? डेव्हिएशन मधल्या टर्म्स किंवा मॉडिफाईड डिवायझर मधल्या टर्म्स तुम्ही एकदा मोजून घ्या. 1 2 3 किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत. आता डिव्हिडंड कडे या आणि 3 टर्म्स राईट साइड कडनं काउंट करा आणि तितक्या सोडून एक उभी रेषा काढा, व्हर्टिकल लाईन. त्या व्हर्टिकल लाईनला आपण म्हणू रिमाइंडर लाईन. तर 3 टर्म्स सोडून देऊ राईट साइड कडनं. 1 2 and 3 आणि रिमाइंडर लाईन काढूया. काढली आपण. ओके, सो आता आणखीन एक महत्वाची स्टेप कुठली आहे? या डिव्हिडंड कडे या आणि या डिव्हिडंड मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे न्यूमेरिकल कोएफिशियंट आहे ते त्यांच्या साइन सहित त्या टर्म्सच्या खाली लिहून घ्या. x⁵ ला न्यूमेरिकल कोएफिशियंट कुठला आहे? 1 आहे, म्हणून 1 लिहा. 0x⁴ ला न्यूमेरिकल कोएफिशियंट 0 आहे. -4x³ ला -4 आहे. x² ला 1 आहे. 3x ला 3 आहे आणि +1 हा तर कॉन्स्टंट आहे. ओके, तर आता परावर्त डिव्हिजन साठीचं हे जे सेटअप आहे ते रेडी आहे, परफेक्टली रेडी आहे. आता सुरुवात करूया आपण डिव्हिजनला. पहिली स्टेप, लेफ्ट साइड कडनं सुरुवात करायची आहे. लेफ्ट मोस्ट जो डिजिट आहे तो कुठलंही ऑपरेशन न करता, कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन न करता कॉशंट एरियामध्ये जसंच्या तसं लिहा. पहिली स्टेप. हा आहे पहिला कॉशंट डिजिट. कुठलीही गणितीय क्रिया न करता आपल्याला पहिला कॉशंट डिजिट मिळालेला आहे. राईट आहे? आता काय करायचं? मॉडिफाईड डिवायझर मध्ये 3 डिजिट्स आहेत, बरोबर? आता या 3ही डिजिट्स आणि रिसेंट कॉशंट डिजिट म्हणजे अगदी अलीकडला कॉशंट डिजिट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ते जे प्रॉडक्ट कॅल्क्युलेट होतील ते प्रॉडक्ट 1 बाय 1 या सेकंड कॉलम पासून लिहायला सुरुवात करायची. म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ डिजिट खाली. ओके, सो 1 into 0 0, 1 into 3 3, 1 into -1 -1. राईट? आता हे 3 प्रॉडक्ट आपण लिहिलेले आहेत. आता ज्या कॉलम हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा, ज्या कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये पहिला कॉशंट डिजिट मिळालेला आहे, ज्या कॉलम मध्ये तुम्हाला लास्ट कॉशंट डिजिट मिळालेला आहे, रिसेंट कॉशंट डिजिट मिळालेला आहे, त्याच्या पुढल्या कॉलम मध्ये यायचं आणि त्या कॉलम मध्ये जे डिजिट्स आपण लिहिलेले आहेत त्यांची व्हर्टिकल ऍडिशन करायची, उभी बेरीज करायची. नॉर्मली आपण ती नेहमीच करतो. त्यांची उभी बेरीज करायची. सो 0 + 0 किती? 0. त्यानंतर हा जो 0 आहे तो सेकंड कॉशंट डिजिट आहे, म्हणजे आपल्या ऑपरेशन्स करता रिसेंट कॉशंट डिजिट आहे. पुन्हा तेच 3 मॉडिफाईड डिवायझर मधले डिजिट्स आणि रिसेंट कॉशंट डिजिट यांचं मल्टिप्लिकेशन आणि ते प्रॉडक्ट लिहायचे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ डिजिट खाली, म्हणजे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कॉलम मध्ये. सो 0 into 0 ऑफकोर्स 0, 0 into 3 0, 0 into -1 0. येस, लिहिलेले आहेत आपण. हे 3 प्रॉडक्ट्स लिहिलेले आहेत. आता ज्या कॉलम मध्ये तुम्हाला सेकंड कॉशंट डिजिट मिळाला त्याच्या पुढल्या कॉलम मध्ये या आणि त्यामध्ये असणाऱ्या डिजिट्सची व्हर्टिकल ऍडिशन करा. -4 + 3 -1 किंवा डोक्यावरती तुम्ही एक बार पण काढू शकता. ओके, तर हा जो -1 आहे हा थर्ड कॉशंट डिजिट आहे. आता पुन्हा तेच मॉडिफाईड डिवायझर मधले 3 डिजिट्स आणि रिसेंट कॉशंट डिजिट -1 यांचं मल्टिप्लिकेशन आणि ते प्रॉडक्ट्स लिहायचे फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ कॉलम मध्ये. सो -1 into 0 0, -1 into 3 -3 आणि -1 into -1 +1. आता मात्र या स्टेप मध्ये आपण लास्ट डिजिट जो आहे डिव्हिडंड मधला तो कव्हर केलेला आहे. आता सगळ्या कॉलम्स मध्ये असणाऱ्या सगळ्या डिजिट्सची व्हर्टिकल ऍडिशन करून घ्यायची आणि मोकळं होऊन जायचं. 1 +
-1 +0 +0 0. या कॉलम मध्ये या 3 + 0 3 ±3 0 आणि 1 + 1 2. येस, आता कॉशंट मिळालेला आहे आणि रिमाइंडर पण मिळालेला आहे, बरोबर. आता कॉशंट 1 0 आणि -1 तीन कॉशंट डिजिट्स मिळालेले आहेत. पण हे लक्षात असू द्या की हे जे डिव्हिजन आपण केलेलं आहे हे नंबर्ससाठी केलेलं नाहीये. हे डिव्हिजन आपण केलेलं आहे पॉलिनॉमियलसाठी. त्यामुळे कॉशंट आपल्याला पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्ये लिहावा लागेल. कसा लिहायचा लक्षात घ्या. कॉशंट इज इक्वल टू पहिला कॉशंट डिजिट लिहा आणि त्याला सफिक्स म्हणून आता काय लिहायचं त्यासाठी एक छोटीशी ट्रिक. कुठली आहे? डिव्हिडंड मधली हायेस्ट डिग्री टर्म कुठली? x⁵. x⁵ डिवायडेड बाय डिवायझर मधली हायेस्ट डिग्री टर्म कुठली? x³ यांचं डिव्हिजन करायचं म्हणजे x⁵ डिवायडेड बाय x³ म्हणजे किती? x⁴. x² हा जो x² आहे हा पहिल्या कॉशंट डिजिटला ॲज ए सफिक्स म्हणून लिहा. आता दुसरा कॉशंट डिजिट काय आहे? दुसरी टर्म लिहिण्याकरता कॉशंट पॉलिनॉमियल मधली दुसरी टर्म लिहिण्याकरता दुसरा कॉशंट डिजिट +0 आणि याला सफिक्स म्हणून कुठली टर्म? x⁴. एकनी आपण रिड्यूस करतो ना, असं असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहत जातो. त्यामुळे काही कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही. आता कुठलं डिव्हिजन करण्याची आवश्यकता नाहीये. फर्स्ट टर्म लिहिण्याकरताच फक्त हे डिव्हिजन, हे जे डिव्हिजन केलेलं आहे हे डिव्हिजन आपण फक्त फर्स्ट टर्म लिहिण्याकरताच केलेलं आहे. त्यानंतर पुढले सगळे जे कॉशंट्स आहेत ते आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे, त्याच्या व्हेरिएबल्सच्या पॉवर्ससाठी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. राईट? ओके. आता तिसरी टर्म लिहिण्याकरता तिसरा कॉशंट डिजिट काय आहे? -1. आता याला कुठला व्हेरिएबल? x⁴ म्हणजे 2 1 0. परफेक्टली डिसेंडिंग ऑर्डर, परफेक्टली इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके. आणि इथे आपण कॉशंट लिहिलेलं आहे. आता काय करायचंय? आता लिहायचं आहे रिमाइंडर. कसा लिहायचा रिमाइंडर? 0. याला सफिक्स म्हणून कुठला व्हेरिएबल लिहायचा? लक्षात घ्या, याला सफिक्स म्हणून व्हेरिएबल लिहत असताना तुम्हाला डेव्हिएशनला रेफर करावं लागेल. डेव्हिएशन मध्ये हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? 0x². व्हेरिएबल काय आहे? x². म्हणून याला सुद्धा सफिक्स तुम्ही x² लिहायचा आहे +0. आता हे सुद्धा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये x² इथे होता म्हणून याला सफिक्स, आता तुम्ही या 0ला सेकंड टर्मला सफिक्स काय लिहाल? x⁴ +2. याला सफिक्स म्हणून काय लिहाल? x⁴. लक्षात घ्या, रिमाइंडर लिहत असताना हे जे आपण रिमाइंडर मध्ये लिहिलेले डिजिट्स आपण इथे लिहितो आणि त्याला सफिक्स व्हेरिएबल लिहितो विथ इट्स पॉवर, त्या पॉवर कुठल्या लिहायच्या किंवा ते व्हेरिएबल्स कुठले लिहायचे? डायरेक्टली तुम्ही या डेव्हिएशन कडे जायचं आणि त्या डेव्हिएशनला रेफर करायचं. त्या डेव्हिएशन मध्ये ज्या पॉवर्स आहेत त्या जशाच्या तशा लावायच्या, पण 1 बाय 1. फर्स्ट डिजिटला हायेस्ट पॉवर, सेकंड डिजिटला, त्यानंतर मग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. राईट? तर आपण कॉशंट आणि रिमाइंडर लिहिलेलं आहे. आता याला मला असं वाटतं की प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे. तर कॉशंट इज इक्वल टू 1 × x² म्हणजे x² +0x म्हणजे 0. हे लिहिण्याची आवश्यकता नाही. -1 × x⁴ म्हणजे -1. आणि आता रिमाइंडर कसा लिहायचा? 0x² म्हणजे 0, 0x म्हणजे 0 आणि 2 × x⁴ म्हणजे 2 म्हणजे रिमाइंडर आहे 2. तर आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता या उत्तराला बीजांक पद्धतीने चेक करूया. काय आहे दिलेला डिवायझर? x⁵ - 4x³ x² + 3x + 1. डिवायझर काय आहे? डिवायझर दिलेला डिवायझर काय आहे? x³ - 3x + 1. x³ - 3x + 1 इंटू कॉशंट काय आहे? x² - 1 प्लस रिमाइंडर काय आहे? 2. आता बीजांक पद्धती वापरू आणि हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे चेक करू. त्यासाठी दोन्ही साइड कडले बीजांक कॅल्क्युलेट करू.
पॉलिनॉमियल्सचा बीजांक कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, पॉलिनॉमियल्समध्ये ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत ते न्यूमरिकल कोएफिशियंट्स त्यांच्या साइन सहित खाली लिहायचे आहेत. x to the power 5 चा न्यूमरिकल कोएफिशियंट 1, -4 x क्यूब चा न्यूमरिकल कोएफिशियंट -4, प्लस x स्क्वेअर्ड चा 1 प्लस 3x चा 3 प्लस कॉन्स्टंट टर्म 1 इज इक्वल टू x क्यूब चा 1 मायनस 3x चा 3 प्लस कॉन्स्टंट टर्म 1 इंटू x स्क्वेअर्ड चा 1 मायनस 1 प्लस 2. ओके, सो 1 minus 4 minus 3 minus 3 plus 1 minus 2 minus 2 plus 3 1 1 plus 1 2 1 minus 3 minus 2 minus 2 plus 1 minus 1 into 1 minus 1 0 plus 2 म्हणजे 2 is equal to minus 1 into 0 0 0 plus 2 2. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आहेत आणि हे आपलं उत्तर करेक्ट आहे. लक्षात घ्या डिव्हिडंड कसा लिहायचा, डिवायझर कसा लिहायचा, डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्यापासून मग मॉडिफाईड डिवायझर कसा लिहायचा. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर काही मधल्या टर्म्स मिसिंग असतील तर त्या लिहून घ्यायच्या, या पद्धतीने लिहून घ्यायच्या. त्यानंतर रिमाइंडर लाईन काढल्यानंतर डिव्हिडंडकडे यायचं. डिव्हिडंडमध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांचे न्यूमरिकल कोएफिशियंट्स त्या टर्म्सच्या खाली लिहून घ्यायचे विथ इट्स साइन्स. त्यानंतर मग परावर्त डिव्हिजन करायचं आपल्या नेहमीच्या पद्धतीने, जी पद्धत आपण न्यूमरिकल्ससाठी वापरली होती त्या पद्धतीने परावर्त डिव्हिजन इथेही करायचं आणि त्यानंतर कॉशंट या पद्धतीने लिहायचा. आता कॉशंट आणि रिमाइंडर कसा लिहायचा हे सुद्धा कळणं खूप महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कॉशंट लिहत असताना कॉशंट एरियामध्ये जे डिजिट्स आपल्याला मिळतात ते डिजिट्स 1 by 1 इथे लिहायचे आणि पहिल्या कॉशंट डिजिटला जो व्हेरिएबल आपण सफिक्स म्हणून लिहितो तो या पद्धतीने लिहायचा. हायेस्ट डिग्री व्हेरिएबल इन डिव्हिडंड डिवायडेड बाय हायेस्ट डिग्री व्हेरिएबल इन डिवायझर. जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे तो व्हेरिएबल विथ इट्स पॉवर पहिल्या कॉशंट डिजिटला सफिक्स म्हणून लिहायचा. त्यानंतर मग हे जे दुसरे डिजिट्स आहेत, पुढले डिजिट्स आहेत, हे लिहायचे आणि त्याला व्हेरिएबल विथ इट्स पॉवर कसे सफिक्स म्हणून लिहायचे, त्यांच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये 2 1 0 या पद्धतीने. त्यानंतर आता रिमाइंडर कसा लिहायचा, बऱ्याच लोकांना इथे कन्फ्युजन असतं. रिमाइंडर कसा लिहायचा, हे जे डिजिट्स आहेत रिमाइंडर मधले प्लेस व्हॅल्यूज प्रमाणे, हा युनिट्स प्लेस डिजिट, हा टेन्स प्लेस डिजिट आणि हा हंड्रेड्स प्लेस डिजिट, हे जे डिजिट्स आहे ते प्रॉपरली लिहायचे. आता लक्षात घ्या इथे कुठल्या पार्टमध्ये बेसिकली आपल्याला आन्सर परावर्त डिव्हिजन निखिलम डिव्हिजन मध्ये पार्ट्समध्ये आन्सर मिळतं, पण इथे डबल डिजिट जरी असेल इतर पार्ट्समध्ये, लेफ्ट मोस्ट पार्ट सोडून इतर पार्ट्समध्ये डबल डिजिट्स जरी असतील तरी त्यांना बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही, कारण हे पॉलिनॉमियलसाठी असणारं डिव्हिजन आहे. काही फरक पडत नाही, कारण हे जे डिजिट्स आहेत हे दुसरं तिसरं काहीही नसून कॉशंट आणि रिमाइंडर मध्ये ज्या टर्म्स आपण लिहितो त्या टर्म्स मधले हे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत. राईट, तर रिमाइंडर कसा लिहायचा, जसेच्या तसे हे रिमाइंडर्स मध्ये असणारे जे डिजिट्स किंवा नंबर्स आहेत हे जसेच्या तसे लिहायचे. त्यातला जो पहिला डिजिट असतो, लेफ्ट मोस्ट डिजिट असतो, त्याला सफिक्स म्हणून तुम्ही काय लिहायचं, डायरेक्ट तुम्ही रेफर करायचा हा डेव्हिएशन. डेव्हिएशन मध्ये असणारा जो हायेस्ट डिग्री व्हेरिएबल आहे तो त्याला सफिक्स म्हणून लिहायचा. कोणाला, या पहिल्या लेफ्ट मोस्ट डिजिटला, यातल्या लेफ्ट मोस्ट डिजिटला आहे, यातल्या लेफ्ट मोस्ट डिजिटला. हा लेफ्ट मोस्ट डिजिट, हा दुसरा, हा तिसरा. लेफ्ट मोस्ट डिजिटला डेव्हिएशन मधला जो हायेस्ट डिग्री टर्म असेल म्हणजे तो जो व्हेरिएबल विथ इट्स पॉवर तो सफिक्स म्हणून लिहायचा. त्यानंतर बाकी पुढले जे व्हेरिएबल्स असतात सफिक्स म्हणून लिहिण्यात आलेले किंवा सफिक्स म्हणून लिहावे लागणारे ते सगळे डिसेंडिंग ऑर्डर पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. राईट, तर या पद्धतीने रिमाइंडर लिहायचा. त्यानंतर प्रॉपरली पुन्हा कॉशंट लिहून घ्यायचा, रिमाइंडर लिहून घ्यायचा आणि तुम्ही इफ यू हॅव डाऊट देन यू कॅन यूज बीजांक पद्धती टू चेक युअर आन्सर. राईट.